आज चाललो आहे गणपतीपुळेला आणि श्रेयस ट्रॅव्हल म्हणून बस आहे. या बसमध्ये आम्ही एंटर केलेली आहे आणि आता आम्ही आहोत स्वारगेटला काही पॅसेंजर चढतात आहे तर इथे थांबलो आहे आम्ही. तर इथून आता ते निघणार आहे गणपतीपुळेला. तर आता वाजलेत रात्रीचे 10:30. तर अंदाजे 7:30-8 वाजेपर्यंत गणपतीपुळेला आम्ही पोहोचू. तर चला भेटूया आपण. नमस्कार. पुण्याहून आम्ही निघालो आहोत गणपतीपुळेला श्रेयस ट्रॅव्हल्सने. ही एक खाजगी AC स्लीपर गाडी असून याचसारख्या नवलाई, औदुंबर छाया आणि जोगेश्वरी ट्रॅव्हलच्या खाजगी AC स्लीपर बसेससुद्धा गणपतीपुळेसाठी पुण्याहून सुटतात. या बसेस रात्री 9 नंतर बोर्डिंग पॉईंट्सवर पॅसेंजर पिक करून निगडी, वाकड, हिंजवडी, स्वारगेट, कात्रज, चांदणी चौक मार्गे निघून सकाळी 8 ते 9च्या सुमारास गणपतीपुळेमध्ये पोहोचतात. तसेच MSRTCच्या शिवशाही किंवा लालपरी या सरकारी बसेससुद्धा स्वारगेटहून उपलब्ध आहेत. पुणे ते गणपतीपुळे हे अंतर अंदाजे 310 ते 325 किलोमीटर इतके आहे आणि प्रवासासाठी लागणारा वेळ साधारणपणे 10 ते 11 तास इतका आहे. कधी पोहोचू अजून? 5 मिनिटं. ओके. अखेर आम्ही पोहोचलो आहोत गणपतीपुळेमध्ये आणि एकदंत निवास म्हणून हॉटेल आहे. तर त्या ठिकाणी आम्ही राहण्याची सोय केली आहे आणि आंघोळ वगैरे करून आता निघालो आहोत गणपतीच्या दर्शनाला. तर आज या मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी दिसत आहे कारण आज शनिवारचा दिवस आहे. बहुधा शनिवार आणि रविवार या मंदिराला प्रचंड प्रमाणात भाविकांची, भक्तांची गर्दी होत असते. तसेच लहान मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्यात तर त्यामुळे देखील लोक बऱ्याच प्रमाणात या मंदिराला भेट द्यायला येत असतात. गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक अतिशय प्रसिद्ध धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण येथील 400 वर्ष जुन्या स्वयंभू गणेश मंदिरासाठी आणि पांढऱ्या शुभ्र वाळूच्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. 20 वर्ष आधी या मंदिराला भेट द्यायला मी आलो होतो. तेव्हापासून आत्तापर्यंत येथील वास्तू जशाच्या तशाच आम्हाला दिसत आहेत. दर्शनासाठी भली मोठी रांग लागलेली दिसत आहे. या ठिकाणी भाविकांसाठी पावसापासून किंवा उन्हापासून संरक्षणासाठी हे पत्र्याचे शेड बसवण्यात आले आहे. तसेच गरमीमुळे या ठिकाणी फॅनसुद्धा बसवलेले आहेत. ठिकठिकाणी हे TV बसवण्यात आले आहेत जेणेकरून भक्तांना गणपतीचे लाईव्ह दर्शन होईल. तर अशा सेवा या संस्थानामार्फत या ठिकाणी भाविकांना देण्यात आल्या आहेत. गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून येथील गणेशाची मूर्ती निसर्गनिर्मित म्हणजेच स्वयंभू आहे. नवसाला पावणारा पुळ्याचा गणपती म्हणून या देवस्थानावर भाविकांची अफाट श्रद्धा आहे. हे मंदिर एका डोंगराच्या पायथ्याशी आहे. हा संपूर्ण डोंगरच गणपतीचे रूप मानला जातो. त्यामुळे भाविक मंदिराऐवजी पूर्ण डोंगराला साधारण 3 किलोमीटर एवढी प्रदक्षिणा घालतात. या मंदिराचा इतिहास सांगायचा झाले तर भारताच्या 8 दिशांमध्ये 8 द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळेमधील देवता ही पश्चिम द्वार देवता आहे. मोगलाईच्या काळात सुमारे इसवी सन 1600च्या आधी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते गावचे खोत होते. ऐतिहासिक नोंदीनुसार मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढ निश्चयी होते. आलेले संकट निवारण झाले तरच अन्न ग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य देवता मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला.
अन्नपाणी वज्र करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगोळे म्हणजेच गणेशगोळे येथून 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे. माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती, म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिडेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्यांनी खोतांना सांगितला. त्यांनी तात्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सर्व धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरू केली. गणपतीपोळ्याला गणपतीपोळे हे नाव कसे पडले हा प्रश्न आम्हाला खूप वेळा पडला. याची माहिती गोळा केली असता समजले की याच्या 2 आख्यायिका आहेत. पहिली म्हणजे शब्दांचा शाब्दिक अर्थ म्हणजेच वाळूचा ढिगारा. गणपती अधिक पुळे या नावातील गणपती हा शब्द हिंदूंचे आराध्य दैवत भगवान गणेशाशी संबंधित आहे. कोकणी किंवा जुन्या मराठी भाषेत पुळे या शब्दाचा अर्थ पांढरी वाळू किंवा वाळूंचा ढिगारा असा होतो. येथे गणपतीचे मंदिर अगदी समुद्र किनाऱ्यालगत वाळूच्या पांढऱ्या ढिगाऱ्याजवळ आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. वाळूच्या सुंदर पसरलेल्या पुळ्यावर विराजमान झालेले गणपती बाप्पा म्हणूनच या परिसराला गणपतीपुळे असे नाव पडले. दुसरी आख्यायिका अशी की स्थानिक लोककथांनुसार पूर्वी गणपती बाप्पाचे मूळ स्थान जवळच असलेल्या गुळे या गावात होते. मात्र तेथील एका स्थानिक महिलेच्या बोलण्याचा बाप्पाला राग आला. त्यामुळे संतप्त होऊन बाप्पाने ते गाव सोडले आणि ते समुद्र किनाऱ्यावरील एका डोंगराच्या पायथ्याशी म्हणजेच आजच्या पुळे नामक ठिकाणी येऊन प्रकट झाले. या गुळेवरून पुळे येथे झालेल्या आगमनामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जाऊ लागले. या 2 पौराणिक लोककथा असलेले गणपतीपुळे हे ठिकाण आज महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचे श्रद्धास्थान बनले आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारा हा एक अतिशय शांत, स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. पांढरी वाळू, निळे पाणी आणि किनाऱ्यावर असलेले नारळ सुपारीच्या बागा हे या ठिकाणीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. किनाऱ्यावर पर्यटकांना उंट सवारी, घोडागाडी आणि विविध वॉटर स्पॉटचा आनंद घेता येतो. तर गणपतीपुळे मंदिराचा व्हिडिओ आम्ही आता इथेच संपवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मालगुण बीच, आरेवारी बीच आणि प्राचीन कोकण याविषयी माहिती लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.